गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. आपल्या दिवसाची सुरुवात नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शांत वातावरणात झाली पाहिजे. म्हणूनच मी सकाळी उठल्यानंतर आधी फ्रेश होऊन घेते. छान फ्रेश झाल्यानंतर देवपूजा करून घेते आणि अशी दिवसाची सुरुवात खूप छान होते माझी. सर्वप्रथम मी दिवा लावून घेते, कारण दिव्याचा प्रकाश म्हणजेच घरातील सकारात्मक ऊर्जा. धूप-आरतीने घरातील प्रत्येक कोपरा पवित्र होतो. मला रोज मंत्रोच्चार किंवा स्तोत्र पठण करायला आवडतं. त्याच्यामुळं मन शांत होतं आणि दिवस चांगला जातो. दिवा, अगरबत्ती, धूप लावल्यानंतर घरामध्ये जो सुगंध दरवळतो त्याने अगदीच वेगळी नवीन ऊर्जा मिळते. तर मी रोज सकाळी सकाळी अशी देवाची पूजा करते, तर मला खूप प्रसन्न वाटतं आणि दिवसही खूप चांगला जातो. अजिबात कसला कंटाळा येत नाही. तर ही बघा माझी देवाची पूजा अशी मस्त झालेली आहे. बघूनच एकदम मनाला भारी वाटते की नाही. चला मग आता दिवसभराच्या स्वयंपाकाला तयारीला लागलेली आहे मी. मस्त कंबरला ओढणी बांधून कंबर कसून कामाला लागायचं आणि सोबतच केस बांधून घ्यायचे. स्वयंपाक करताना मी केस बांधून घेते वरती, कारण मग जर बांधले नाही तर हमखास केस जेवणामध्ये येतोच. त्याच्यामुळे पहिले केस बांधून असे पॅक करून घ्यायचे वरती. संडे फंडे असल्यामुळं आज काही इडली, डोसा, पोहे, उपमा सगळ्यांना सुट्टी दिली आणि बनवली सर्वांच्या आवडीची मॅगी. मस्त सकाळच्या वातावरणामध्ये गरमागरम मॅगी बनवली. किचनच्या खिडकीतून बघा तुम्ही मस्त सूर्यप्रकाश किरणी किती छान दिसत आहेत ना. सारखं सारखं ते इडली, डोसा आणि पोहे, उपमा खाऊन मला पण कंटाळा आला होता आणि घरातल्यांना सुद्धा खूप कंटाळा आला होता. तर घरामध्ये मॅगी होती 3-4 पॅकेटवाली नाही का ती. तर ती म्हटलं आता सकाळी नाश्त्याला ना मॅगीच करावी. मग पटकन 2-3 कांदे वगैरे चिरून घेतले आणि कांदा टोमॅटो टाकून मस्त अशी बघा गरमागरम थोडीशी ज्यूशी अशी मॅगी बनवून घेतली. मुलं तर खूप आवडीने खातात अशी मॅगी. तुम्ही कधी कधी बनवता का ते पण मला नक्कीच सांगा. सारखं सारखं ती इडली डोसा नको वाटतं ना, त्याच्यामुळे मग मी अशी मॅगी बनवून घेतली. हे बघा मुलांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या, मस्त फ्रेश होऊन मुलांना अशी छान मॅगी करून दिली. सायरजला काही दम निघत नाही, तो गरम गरमच खायला बघतो. आणि विराज त्याला वाटतं नूडल्स आहेत म्हणून नूडल्स सारखं एक एक उचलून खातो. इथं बघा तुम्ही व्हिडिओमध्ये हे असे आमचे करामती मुलं आहेत. सकाळचा नाश्ता वगैरे झाला, भांडी वगैरे करून घेतली, लगेच लागले दुपारच्या स्वयंपाकाला. आता आज मस्त अशी मी तुम्हाला अख्खी मसूरची आमटी दाखवणार आहे. त्याच्या आधी ना इथं बघा आमच्या आहोंनी मस्त भाजीपाला वगैरे घेऊन आली. कांदे संपले होते म्हणून कांदे वगैरे घेऊन आली. कांदा, बटाटा, दूध असं काय असेल ते घेऊन आले. खराब खराब कांदे जे आधीचे होते ते मी साईडला काढून घेतले आणि इथं बघा कांदा वगैरे सगळं टोकरीमध्ये भरून घेतलं. त्यासोबतच एका साईडला आपल्या शिट्ट्या होत आहेत. आणि रविवार म्हटलं की असं पूर्ण दिवस बिझी जातो. मुलं घरी असतात, हे घरी असतात, त्याच्यामुळे पूर्ण वेळ कामात जातो. स्वयंपाक भांड्यातच आमच्या गृहिणींचा दिवस जातो. आता आपण परफेक्ट अख्खा मसूर कसा बनवतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी फक्त 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि एक वाफ करून घेतली. म्हणजे 4 पूर्ण शिट्ट्या आणि वाफ अशी म्हणजे परफेक्ट आपली अख्खा मसूरची डाळ जी आहे ती परफेक्ट शिजते. एका साईडला त्याच्यामध्येच भात लावून घेतला. भात आणि डाळ एक संगट शिजवून घेतलं. इथं बघा परफेक्ट अशी अख्खा मसूरची डाळ आपली शिजून झालेली आहे. आता झटपट बघूया खमंग फोडणी कशी द्यायची आहे ते. कढईमध्ये मी 3 चमचे किंवा 3 पळी जे असतात ते तेल घातलं आहे. याच्यामध्ये जिरा आणि मोहरी छान तडतडून घ्यायचं आधी. जिरा मोहरी तडतडल्याशिवाय पुढची स्टेप करायची नाही, तरी खमंग वास येतो. आणि अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे मी. आता बघा अद्रक लसूणची पेस्ट जी आहे का नाही ती घरीच तयार करायची, बाहेरची विकत आणायची नाही. कारण मागं न्यूजला बघितलं होतं आपण सर्वांनी किती अस्वच्छतेमध्ये अद्रक लसूणची पेस्ट बनवतात. त्याच्यामुळं कंटाळा न करता घरीच अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची. आता आलं लसूणची पेस्ट छान तेलामध्ये परतून घ्यायची, छान लाल होईपर्यंत, कारण अद्रकचा वास येतो ना त्याच्यामुळे मी ते लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि बारीक चिरून घेतलेला 2 कांदे घातलेले आहेत मी, 2 मध्यम आकाराचे, ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचे. आणि पटकन लाल होण्यासाठी कांदा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि परतून घेतलं. आता याच्यामध्ये मी पुन्हा टोमॅटो चिरून घातलेला आहे बारीक करून, तो पूर्ण लाल होईपर्यंत आणि पूर्ण विरघळेपर्यंत हलवून घ्यायचा आहे. आता आपल्या घरामध्ये जेवढे मसाले असतील ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. इथं बघा माझ्याकडे हळद, धने जिरे पावडर, मिरची, गरम मसाला, कांदा मसाला जेवढे आहे मी ते छोटे छोटे चमचे आहेत ना ते 1-1 2-2 घालणार आहे. लहान मुलं असेल तर कमी तिखट करायचं, जर खात असतील तर करायचं नॉर्मल. पण आमच्या घरात जास्त तिखट खात नाही कोणी, त्याच्यामुळं मग मी तिखट कमीच करते. आता याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आणि थोडासा आपला किचन किंग मसाला असतो ना तो घालायचा, म्हणजे खूप छान चव येते. मस्त असं हलवून घ्यायचं सर्व मसाला आपला. मसाले घातल्यानंतर गॅस बारीकच करायचा आहे ना, तर करपले जातात मसाले. त्याच्यानंतर छान मसाला परतून झाले की आपलं शिजून घेतलेला अख्खा मसूर घालायचा आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आपल्याला हवं तसं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. पाणी घालताना ते गरमच घालायचं, गार नाही घालायचं, म्हणजे छान चव येते त्या आमटीला. आणि मस्त असं हलवून घ्यायचं. जशी कन्सिस्टन्सी हवी तशी तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता. जर भाकरीमध्ये चुरून खायचं असेल तर थोडंसं पातळ केलं तरी चालतं. तर मी थोडीशी अशी तर ग्रेव्ही टाईपच केलेलं आहे. आता इथं 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि मस्त आपली भाजी शिजवून घ्यायची आणि छान चव येते बघा. खूपच मस्त टेस्टी अशी अख्खी मसूर आपला बनवून तयार होते. इथं बघा मस्त असा घट्टसर अख्खा मसूर बनवून तयार झालेला आहे आपला.
आता याच्यामध्ये का म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची. कोणी चिंचेचा कोळ गुळ घालून घेतं, कोणी खोबरं घालतं. तर मी असं काही केलेलं नाही. आम्ही ह्याच पद्धतीने बनवतो आणि अगदी इतकी टेस्टी, सुपर टेस्टी म्हटलं तरी चालेल. 2 भाकरीच्या म्हणजे 2 चपात्यांच्या ऐवजी तुम्ही आणखीन 1 चपाती एक्स्ट्रा खाल, इतकी टेस्टी ही भाजी बनते. चला आता मस्त ताट वाढून घेते. जेवणामध्ये मी आज फक्त पोळ्या, गरमागरम भात, गरमागरम मसूरची आमटी, त्यासोबतच लोणचं आणि सॅलडमध्ये कांदा घेतलेला आहे. आमच्या महाराष्ट्रात ही आमटी खास करून रविवारी किंवा पावसाळ्यात गरमागरम पोळी, भाकरी किंवा भातासोबत अगदी छान लागते. प्रोटीन्सनी भरपूर, मसूर खूप पौष्टिक आहे. आमच्या घरात तर सर्वांना ही आमटी खूप प्रचंड आवडते, म्हणून मी थोडी जास्तच करून ठेवते. मस्त ताटामध्ये जेवण सजवून घेतलेलं आहे. आता हे ताट मी आमच्या आहोंना देते. आता बघू त्यांचं रिॲक्शन कसं आहे ते. जर त्यांना आवडली तर समजा आपली आमटी मस्त झालेली आहे. चला बघूया आता. आवडली का मसूरची भाजी? मसूरची आमटी आवडली का? छान आहे का? हां ठीक आहे. आता आमच्या आहोंची रिॲक्शन बघितली. खूपच सुपर डुपर मसूरची भाजी टेस्टी झाली होती. आता पिल्लूला त्यांना दोघांना पण जेवण चारून घेते. मला पण खूप भूक लागली. मी पण जेवण करून घेते आणि तुम्ही पण जेवण करायला या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय.